सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात. आणि आज आहे संडे आणि आता पटकन सगळी कामं वगैरे आवरून घ्यायचे बघा. म्हटलं आधी व्लॉग स्टार्ट करून घ्यावं. व्लॉग स्टार्ट केला की म्हणजे मग चालू होत राहतं. एकदा स्टार्ट केलं ना की चालू होत राहतं. जर आपण आधी चालूच केला नाही तर ती चालू व्हायचं लक्ष पण राहत नाही. तर आता मला सगळं किचन वगैरे खालचं आवरून घ्यायचं. आज आहे एकादश आणि नंतर मला मेहंदी काढायची हातावरती. सो पटकन म्हटलं कामावरून घ्यावं कारण उद्या गुढीपाडव्याचा शूट करायचा आहे. गुढीपाडवा येत आहे आणि हो, गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळीचे थाली जे आहे ते माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे. VK लाईफस्टाईल कुकिंग चॅनलवरती जाऊन नक्की बघा. खूप इझी रेसिपी आहे, खूप भारी आहे. आणि चला पटकन खालचे कामावरून घेऊयात म्हणजे नंतर मी मोकळे होईन दुसरे कामं करण्यासाठी होते थोड्या वेळासाठी. तर आता मी खाली जाते वापस. एवढे भारी इथे झाडाला फुलं लागलेत नाही बघा, येलो कलरचे. काय यार त्याला फुलं लागून तर काय फायदा, तोडताच येत नाही. तेवढे उंच आहेत ना की मोठे असं वडायला घेतलं ना की ते झाडं तुटत आहे. सो पटकन काम करून घेऊया. तर बघा खाली आले आणि लगेच कामाला लागले बघा. कारण किचनमध्ये एवढा राडा पडलेला होता ना यार. आपण दिवसभर म्हणजे सारखं आपले नॉर्मल दिवस वेगळा आणि एकादशीचा दिवस वेगळाच असतो. कारण कसं काय, एकादशीला आपण प्रत्येकाला काहीतरी वेगवेगळं बनवून देण्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त टाईम जातो आपला. आणि वरून किचन पण सारखं एवढं घाण होतं ना, सारखं काहीतरी शाप बनवा, हे बनवा, बगर बनवा. ह्याच्यासाठी नॉर्मल स्वयंपाकामध्ये कसं वाटतं, आपण एकदा स्वयंपाक बनवून ठेवला की त्याचं बरोबर होऊन जातं ते. आणि किचन क्लीन करण्यासाठी मी हे एक स्प्रे बनवलेला आहे. एकदम भारी स्प्रे आहे. मारलं की लगे 1-2 मिनटामध्येच सगळं जे घाण वगैरे झालेलं आहे आणि वनं जे पडलेत ना ते निघून जातात. तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन त्याची रेसिपी. सो कॉमेंट करा तोपर्यंत. इथे जे ते इंडक्शन वगैरे सगळं साफ करून घेतलं की गॅस वगैरे सगळं साफ करून घेतला. भांडे तर म्हणजे काय सगळे झाले होते आणि मी रॅकला लावून पण ठेवलेले होते. आणि बाकी आणखीन भांडे काहीतरी मोकळे करून घेत होते मी. म्हणजे कशात शाबू ठेवलेला होता, कशात बगर ठेवलेला होता. सो सगळं ते मोकळं करून घेत होते मी त्याच्याने. म्हणजे भांड्याने एकदा जास्त पडतात आपल्याला. भांडे जर घासायचे असेल ना सगळे भांडे एकदा पडून जातात. नंतर काय सारखं तेच घासत बसायचं. नंतर सगळा किचन वाटा वगैरे साफ करून घेतला. मस्त घासून धुवून घेतला. जोपर्यंत मी किचन वाटा वगैरे धुवून घेत नाही ना तोपर्यंत मला असं समाधानच वाटत नाही म्हणाला की आपण किचन साफ केले म्हणून. चांगल्या प्रकारे खळखळ पाण्याने मला धुवून घ्यायची सवय आहे. सो छान धुवून वगैरे घेतला. स्प्रे वगैरे जे मारायचं होतं, जे टाईल्स असतात वरती त्या टाईल्सवर असे मारून वगैरे घेतले. आणि नंतर जे राहिलेले भांडे होते ते सगळे घासून घेतले. आणि सिंक जे असतं आपलं भांड्याचं ते घासून घेतलं. नळ वगैरे पण ते पण घासून घेतले. कारण आपण काय करतो, हे सगळं किचन वगैरे साफ करतो, भांडे वगैरे साफ करतो, पण आपलं सिंक जे असतं ना तेच कुणी साफ करत नाही. टॅप जे असतात ते कुणी साफ करत नाही. सो बाहेरचे वगैरे शहर वगैरे कुणी पण आलं ना की डायरेक्ट लक्ष त्याच्याकडे जातं आणि बाहेर कुठं चर्चा निघते की यार ह्यांच्या घरामध्ये किती घाण आहे ते असं. त्याच्यामुळे सगळं आपण साफ करून ठेवलं पाहिजे. तर थंडीचा आता दिवस गेलेले आहेत, उन्हाळा आलेला आहे. सो थंड पाणी तर सगळ्यांनाच प्यावं असं वाटतं. तर आम्ही पण मटका काढलेला आहे. मटका चांगल्या प्रकारे धुवून त्याच्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवून दिले. नंतर ना माझी फ्रेंड जी आहे ती गायत्री ती आलेली होती कारण मला मेहंदी काढायची होती. तिची मेहंदीचे क्लास वगैरे झालेले आहेत. सो म्हटलं मला थोडीशी काढून दे कारण गुढीपाडव्यासाठी मस्त अशी मेहंदी काढायची होती. तिने काढलेली होती. एक हात वगैरे राहिला होता, इकडचा एक हात राहिला होता आणि इकडचा एक हात म्हणजे मागून पूर्ण असं राहिलं होतं. नंतर काय आम्हाला शूट करून घ्यायचे होते ते आम्ही शूट करून घेतले. सगळ्यांनी ह्या दोघांनी कोल्ड कॉफी केलंय ते काही नाही, कोल्ड कॉफी केलंय सगळ्यांसाठी आहे का नाही. आणि मला तुम्हाला स्ट्रॉंग करायला ना त्यांना सगळं स्ट्रॉंग, मला लाईट म्हणून हे त्यांच्या आता हे केलं त्यांना स्ट्रॉंग करायला. चॉकलेट पावडर हे केलंय. आता मी हर्षीजचा सिरप टाकते याच्यावर लागले सरक पाया लागते बघ. तुमच्या इथे ठेवलं स्ट्रॉ हे घेत झाले का नाही. डेकोरेशन भारी केलंय तुम्ही. मी माझी घेतल्या माझ्यापेक्षा मला असं दिली, माझ्यापेक्षा भारी डेकोरेशन केलं. स्वतः घेतलीस. बघा मेहंदी जे मी काढायची म्हणतो तुम्हाला, मेहंदी काढली, वाळी धुली मी. ते बघा उद्या आणखी छान असा कलर येईल. सो कलर येते का नाही छान असं म्हणजे ते बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. कूलर आहे, कूलरचा नॉईजमध्ये येते, कूलर येते. सो त्याच्यामुळे आता काय करायचं मला, आता बनवायची आहे आईस्क्रीम बनवून ठेवायची आहे मला. ह्याची आईस्क्रीम काय म्हणतात, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवायची मला. ती रेसिपी शूट करायची. त्याच्यानंतर साबुदाणा वडे करायचे कारण आज एकादशी आहे त्याच्यामुळे. सो चला पटकन बनवूयात. मिक्स आणि स्ट्रॉबेरीचं घरगुती आईस्क्रीम म्हणजे कुल्फी टाईप आईस्क्रीम जी आहे त्याची रेसिपी पण मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ब्रेड बिस्किटची आईस्क्रीम. जाऊन VK लाईफस्टाईल कुकिंग चॅनल, VK लाईफस्टाईल अँड कुकिंग चॅनल पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बघा त्याच्यावरती रेसिपी. हे पण रेसिपी आता 1 ते 2 दिवसामध्ये अपलोड नक्कीच होत्या.
फायनली सगळं झालं आहे. हे बघा मस्त असे साबुदाणा वडे पण केले, आईस्क्रीम पण फ्रीजमध्ये ठेवून दिले, आईस्क्रीम पण झाले आणि बाकी एक शेवटचा घेणार राहिला ते होत आहे माझा गॅसवरती. आणि भांडे एवढे बकळ पडलेत ते आता घासून घ्यायचे. तर काम तर आणखीन संपलेलं नाही आहे. जोपर्यंत सगळं किचन वगैरे आवरून झोपत नाही तोपर्यंत. तर तोपर्यंत मी व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा असा हे व्लॉग कसा वाटला ते तुम्हाला. आणि माझ्यानं मी खूप दिवस झाले व्लॉग स्टॉप केले होते, मी टाकले नव्हते खूप दिवस झालं व्लॉग के. तर 4 महिन्यात सहज जरा मी व्लॉग टाकलेलं नाही कारण माझ्या एक्झाम्स वगैरे होत्या, त्याच्यामुळे मी काही टाकायला नाही. आणि आता दुसऱ्या चॅनलवरती नवीन टाकत आहे व्लॉग. सो पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर केलं नसेल तर. आणि आजचा व्लॉग आपण इथं संपूया. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.